जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर एस-एस-सी जीडीचा फिजिकलचा आज तिसरा दिवस आहे मित्रांनो, म्हणजेच 25 सप्टेंबर 2024ची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आज मित्रांनो फिजिकलची पण अपडेट भेटेन आणि थोडीफार मेडिकलची पण अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. किती मुलं आज पास झाली, हाईट अँड चेस्टमध्ये किती मुलं फेल झाली, कोणत्या सेंटरला किती मुलं पास झाली, किती मुलं फेल झाली, मेडिकलमध्ये किती पास व किती फेल, ही सर्व माहिती मिळणार आहे मित्रांनो. तर आज नवीन विषय म्हणजे लातूरचे मुलं कमेंट करत होते, तर लातूरची सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो आज ग्राउंडची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अशीच अपडेट घेण्यासाठी मित्रांनो मी दरवर्षी अपडेट टाकत राहतो या चॅनलवर. तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. तर चला बघूया मित्रांनो आपण फिजिकलची अपडेट. तर बघा पहिली अपडेट आपण पुणे तळेगाव फिजिकल अपडेट बघणार आहोत 25/9/2024ची. तर ऑल कॅन्डिडेट हे 100 बोलवलेले होते, जसे की दर दिवशी बोलवत आहे आणि त्याच्यापैकी प्रेझेंट हे 65%च कॅन्डिडेट प्रेझेंट राहत आहे, 60-65%. ॲबसेंट हे 35% कॅन्डिडेट हे ॲबसेंट होते मित्रांनो तिथे. त्यानंतर तुम्ही पुढे बघसाल तर हाईटमध्ये फेल किती झालेले आहेत, तर 3 मुलं झालेले आहेत. चेस्टमध्ये फेल 2 मुलं झालेले आहेत आणि फिजिकलचे टोटल 60 कॅन्डिडेट हे पास झालेले आहेत म्हणजे फिजिकलसाठी क्वालिफाय झालेले आहे फिजिकल राऊंडसाठी. तर त्यापैकी त्यांनी त्यांनी 2 ग्रुप केले ते त्यांचे. 30चा एक ग्रुप आणि सेकंड ग्रुप हा 30चा होता मित्रांनो. तर बघा आपण ग्रुपमध्ये किती पास झाले किती फेल झाले. तर बघा इथे 2 ग्रुप म्हणजे 2 बॅची केल्या होत्या. तर फर्स्ट बॅचमध्ये 30 मुलं होते, त्याच्यापैकी 5 कॅन्डिडेट आहे, 25 कॅन्डिडेट त्या 30मधून पास झालेले, 5 हे फेल झालेले आहेत म्हणजे फिजिकलसाठी 5 किलोमीटरसाठी. आणि दुसरी जर गोष्ट केली ग्रुपची तर 30चा ग्रुप होता दुसरा, पण पास झालेले 19 कॅन्डिडेट फेल झालेले, 11 कॅन्डिडेट फिजिकलसाठी फेल झालेले. म्हणजे ओव्हरऑल जे 100 मुलं आले होते तर 44 मुलं आज तिथे पास झालेले रनिंग मेडिकलसाठी पाठवलेले आहेत पुढं. तर 44%चा रेशिओ होता आज पासिंगचा मित्रांनो. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम आयडीला फॉलो नसेल केलेलं तर प्लीज जाऊन तिथे फॉलो करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो इंस्टाग्रामची. तुम्ही किंवा इंस्टाला सर्च जरी केलं एस-एस-सी सरकारी CISF तिथे फॉलो करा आणि तुमची डेट फिजिकल डेट टाका मला मेसेजमध्ये तिथे आणि सेंटर टाका तुमचा फिजिकलचं आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका. मी तुम्हाला कॉल करेल मित्रांनो तुमचं फिजिकल झाल्यावर तुमचा रिव्ह्यू घेण्यासाठी, जेणेकरून पुढच्या मुलाला सुद्धा मदत होईल फिजिकल आणि मेडिकलसाठी. जशी तुम्हाला रिव्ह्यू भेटतोय तसं पुढच्यांना पण भेटला पाहिजेत मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. तर आपण आता नाशिकची फिजिकल अपडेट बघूया. तर CISF नाशिक महाराष्ट्र फिजिकल अपडेट डे 3रा दिवस 3रा मेडिकल अपडेट आहे मित्रांनो ही. तर बघून घ्या इथे मेडिकल अपडेट तिथे फिजिकल झालेलं आहे. तर मेडिकल अपडेट आहे मित्रांनो नाशिकच्या कॅम्पची आजची. टोटल कॅन्डिडेट मेडिकलसाठी मित्रांनो कालचे मुलं आज पाठवले होते 47. तर जागेवर फिट किती झालेले आहेत ते इथे बघू शकता तुम्ही. 20च मुलं जागेवर फिट झालेले आहे, ज्यापैकी रिमेडिकल 27 मुलांना रिमेडिकल दिलेलं आहे तिथं. त्यामध्ये रिमेडिकलमध्ये 18 मुलं पास झाले, फेल झालेले आहेत 9 मुलं. तर टोटल फायनल कालचे जे फिजिकल होऊन आज आले ते मेडिकलला, तर टोटल फायनल 38 मुलं इथे फिट झालेले आहेत मित्रांनो, टोटल ऑल क्लिअर करून. तर बघा मित्रांनो ही BSF कॅम्प लातूर फिजिकलची अपडेट आहे मित्रांनो 25/9/2024. ऑल कॅन्डिडेट 100 बोलवलेले होते तिथे. प्रेझेंट 69 झालेले आहेत मित्रांनो आणि ॲबसेंट 31 मुलं तिथे होते तिथे. हाईटमध्ये फेल 6 झालेले, चेस्टमध्ये 3 झालेले आहेत. तर फिजिकल साठी ग्राउंडसाठी 60 मुलं उभा केले ते, ज्यापैकी 33 मुलंच फेल झालेले मित्रांनो 33. आणि फायनल पास कॅन्डिडेट हे 27साठी मेडिकलला पुढे पाठवलेले आहेत मित्रांनो. तर ही होती लातूरची अपडेट. तर पुण्याच्या पण खूप मुलांच्या कमेंट येत होत्या मेडिकलची अपडेट. तर बघा ही CRPF कॅम्प तळेगावचं जे पुण्याचं कॅम्प आहे दिवस 3रा मेडिकल अपडेट आहे. टोटल कॅन्डिडेट मेडिकलसाठी 30 बोलवलेले होते, ज्यांचे काल फिजिकल झाले आणि ते आज मेडिकलसाठी 30 आलते. तर जागेवर फिट झालेले 15 मुलं, रिमेडिकलसाठी पाठवलेले आहेत 9 मुलं. त्यामध्ये फेल कॅन्डिडेट 6 झालेले मित्रांनो, बाकीचे रिमेडिकलमधून पास झालेले आहेत. तर फायनल किती झाले तिथं मेडिकल पास, तर 18 मुलं टोटल फायनल पुण्याला तळेगावला मुलं पास झालेले आहेत मित्रांनो मेडिकलमध्ये. तर आपण नाशिकची अपडेट बघूया मेडिकलची. तर CISF नाशिक महाराष्ट्र मेडिकल अपडेट दिवस 3रा. टोटल कॅन्डिडेट मेडिकलसाठी काल जे पाठवले होते फिजिकल झालेले तर 47 पाठवले होते. जागेवर फिट कॅन्डिडेट हे 20 झालेले आहे, त्याच्यापैकी रिमेडिकलसाठी पाठवलेले 27 कॅन्डिडेट आहे. तर बघू शकता 27 कॅन्डिडेटना रिमेडिकल दिलं तर त्यामध्ये पासिंग हे 18 झालेले आहेत मित्रांनो, रिमेडिकलमध्ये 18 आणि त्यामध्ये फेल हे 9 झालेले आहेत. आणि फायनल मेडिकलसाठी पास हे 38 मुलं टोटल
पास झालेले आहेत त्या ठिकाणी. तर ही होती मित्रांनो फिजिकल आणि मेडिकलची अपडेट. मी पूर्ण तुम्हाला जेवढी माझ्यापर्यंत पोहोचली तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. दुसऱ्यांना पण माहिती पाठवा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.